नमस्कार, आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल। वानरांचा कळप होता भारी, पण ग्रामपंचायत कोगनोळीने पाठवले त्यांना जंगल सफारी। कोगनोळी ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम। गेल्या कित्येक वर्षापासून कोगनोळीमध्ये उच्छाद मांडलेल्या वानरांचा कळप हा कोगनोळीकरांची डोकेदुखी ठरलेला होता। परंतु कळप जरी भारी असला तरी कोगनोळी ग्रामपंचायतीने या सर्वच वानराच्या कळपांना सोमवारी सकाळी सापळा रचून पकडून जंगल सफारीसाठी धाडण्यात आले। त्यामुळे कोगनोळीमधील अनेक नागरिकांनी या वानरांना पकडल्यामुळे सुटकेचा निश्वास सोडल्याचे दिसून आले। सुमारे 50 ते 60 वानरांचा कळप आज मंकी ट्रॅपर म्हणून कर्नाटक व महाराष्ट्रामध्ये परिचित असलेल्या शब्बीर हनीफ शेख या राहणार मिरज व त्यांच्या सहकाऱ्यांच्याकडून पकडून निर्जन स्थळी सोडण्यासाठी ग्रामपंचायतीला सर्वतोपरी सहकार्य करण्यात आले। या वानरांच्या कळपाकडून मोठा उच्छाद मांडला होता। घरामध्ये शिरून बाजारामध्ये खरेदी करून आणलेल्या पिशवीत भरलेला माल सुद्धा उचलून घेऊन जात होते। लहान मुलांच्या हातातील वस्तू काढून घेणे, लहान मुलांना थप्पड मारणे, एखाद्या पेरूंच्या, आंब्याच्या किंवा कोणत्याही फळाच्या झाडाला फळे लागली असतील तर तोडून ती नासधूस करणे, एखाद्या इमारतीवरती पाणी वापरासाठी वापरलेल्या पाईपांना उचकटून टाकणे, परसबागेमध्ये केलेल्या वस्तूंची, फळांची, भाज्यांची नासधूस करणे, महिलांच्या अंगावरती जाणे, अशा प्रकारची कृती ह्या माणसाळलेल्या वानरांच्याकडून होत होती। सुमारे 50 मोठी वानरे व 20 ते 25 लहान पिलांच्या या कळपामध्ये समावेश आहे। या उच्छाद मांडलेल्या वानरांना सकाळी सापळा रचून ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून पकडण्यात आले व निर्जन स्थळी अथवा एखाद्या जंगलामध्ये सोडण्यासाठी ग्रामपंचायतीने अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा कार्यभार पार पाडला। कोगनोळीच्या 15,000 लोकवस्तीला ह्या 50 ते 60 वानराच्या कळपांचा खूप मोठा उपद्रव झालेला होता। सोमवारी सकाळी शेख बंधूंच्या वतीने लोखंडी सापळा रचून विशिष्ट प्रकारचा आवाज काढून या वानरांना त्या कळपामध्ये खेचला। त्यांनी त्या खेचण्यामध्ये यश मिळवले। पहिल्यांदा या वानराच्या कळपातील हुशार वानराने या कळपाची तार तोडून बाहेर जाण्यात यश मिळवले, परंतु पुन्हा एकदा या सर्व वानरांना सापळ्यामध्ये जेरबंद करण्यात शेख बंधूंना यश आले। कोगनोळी ग्रामपंचायत अध्यक्षा सौ अक्काताई संजय डूम यांच्या विशेष नियोजनानुसार ही कार्यवाही करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रयत्न करण्यात आले। त्रस्त करणाऱ्या या कोगनोळी येथील वानरांच्या कळपांचा बंदोबस्त करण्यासाठी पंकज पाटील यांच्या ग्रामपंचायतीला योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले। त्यामुळे आज कोगनोळीकरांनी या वानरांच्या पासून सुटका झाल्याने समाधान व्यक्त करून ग्रामपंचायतीच्या या स्तुत्य उपक्रमाचे मात्र सर्वत्र कौतुक केले। जनमत न्यूज साठी कॅमेरामन नितीन धनवडेसह राज कोळेकर। प्रवेश आपल्या मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का? तर मग कोगनोळी येथील निवासी व अनिवासी हलसिद्नाथ संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहेत। मोजक्या जागा शिल्लक, उत्तम शैक्षणिक वातावरण, दर्जेदार शिक्षण, यशाची हमखास खात्री। तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया। श्री हलसिद्नाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी कोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 शेजारी कर्नूल।